हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये। तर चला आज आपण करूया चण्याची भाजी, पण थोडीशी वेगळ्या पद्धतीने। तर आज करूया चना पालक। तर साहित्य दाखवते तुम्हाला। भिजवलेले चणे घेतलेले, गावरान चणे आहेत, काळे चणे, आणि थोडीशी पालक घेतलेली आहे, धुवून स्वच्छ करून घेतली। थोडीशी कोथिंबीर आहे, आणि आपले बेसिक मसाले तिखट, हळद आणि आले लसणाची पेस्ट। दुसरा आपल्याला एक वाटण तयार करायचं आहे मसाल्याचं, त्याचं साहित्य पाहून घेऊ। बघूया, सुकलेलं खोबरं, थोडेसे काजू तुकडा घेतलेला आहे, थोडेसे तीळ आहेत 2 चमचे। तुमच्या भाजीच्या अंदाजाप्रमाणे घ्यायचे साहित्य। कमी प्रमाणात करायचे असले तर कमी प्रमाण घ्या, आणि जास्त प्रमाणात करायचे असले तर थोडंसं प्रमाण वाढवायचं। थोडेसे तीळ घेतलेले, खसखस आहे, आणि धणे पावडर आहे आपली। आणि वाटण करण्यासाठी आपल्याला लागणार आहे एक उभा चिरलेला कांदा आणि एक टोमॅटो। तर चला भाजीची सुरुवात करू आपण आता। भाजी आपण कुकर मध्ये करायची आहे भाजी। हे रात्री भिजवलेले चणे होते, तर गरम पाणी करायला ठेवलेलं होतं कुकर मध्ये। पाणी आपलं आता गरम झालेलं आहे। या गरम पाण्यामध्ये आपल्याला हे चणे टाकून घ्यायचे। याला आपण 1-2 शिट्या काढून घेऊ, म्हणजे चणे छान नरम होतात, आणि त्या चण्याचा स्वाद आहे ना पाण्याला लागतो, तेच पाणी आपल्याला भाजी करायला वापरायचं आहे। तर चणे घेतले आपण, त्याच्यात टाकू थोडीशी हळद पावडर आणि थोडं तेल टाकायचं, आणि एक टोमॅटो घेतलेलं होतं आपण, ते पण याच्यामध्ये शिजायला टाकायचं। तर झाकण लावून याच्या 2 शिट्या करून घेऊ आपण। मग शिट्या करून घेतलेल्या त्याच्या कुकरच्या, त्याला आता काढून घेऊया आपण। चला कुकर खोलून घेऊ आपण आता। मस्त चणे आपले एकदम स्मूथ शिजलेले आहेत बघा, छान। तर चला आता पातेल्यात गरम पाणी ठेवलेलं होतं, उकळलंय पाणी। आता याच्यात टाकायची आपल्याला पालक। 1-2 मिनिटं याला थोडंसं गरम पाण्यात टाकून घ्यायचं। 2 ते 3 मिनिटं फक्त याला उकळत्या पाण्यात ठेवायचं आपल्याला, आणि याला आपल्याला मसाल्यामध्ये वाटून घ्यायचं। तर पालक आपले 2 ते 3 मिनिटं झाले बघा, याला आता काढून घेऊया आपण। चला आता मसाल्याचे भाजून घेऊ आपण मसाला। तर पॅन ठेवलेलं होतं, त्याच्यात टाकू कांदा, उभा चिरून घेतला एक कांदा, आपला मस्त गुलाबी सर भाजलाय। त्याच्यात टाकू आपण खोबरं टाकून भाजून घेऊया। तीळ खसखस वेगळं भाजायचं, टाकू तीळ, थोडीशी खसखस, याला थोडंसं वेगळं भाजून घेऊ। त्याच्यात टाकू थोडेसे काजूचे तुकडे जे आपण घेतले होते ते पण भाजून घेऊ। छान बघा, मस्त भाजले। आता हे काढून घेऊ आता। चला आता मसाला आपण मस्त वाटून घेऊया। थोडंसं पाणी टाकून याचं क्रीमी पेस्ट बनवून घ्यायची। चला आपण मिक्सर मध्ये घेऊ, एकदम छान क्रीमी पेस्ट तयार झाली। आता चला भाजीला फोडणी देऊ। एक वाटण आपल्याला पालक आपण उकळून घेतली होती ना, तिची एक पेस्ट करून घ्यायची आपल्याला। आता जी पालक आपण उकळून घेतली होती ना, ती पालकची एक पेस्ट तयार करून घेऊ आपण, आणि जे शिजवलेलं टोमॅटो होतं की नाही आपण चण्यासोबत जे शिजवलं, त्याची पण एक पेस्ट। चला पालकची पण आपण छान प्युरी करून घेतली। चला आता भाजीला फोडणी देऊया आपण। मध्येच फोडणी द्यायची, याला तेल टाकून घेऊया। याच्यात टाकू थोडीशी मोहरी, थोडंसं जिरं, आणि हिंग मात्र आवश्यक टाकायचा आहे, चणे असल्यामुळं आपल्याला आहे। त्याच्यामध्ये आपण जिरं मोहरी टाकून घेतली, त्याच्यात टाकूया थोडंसं हिंग, चणे असल्यामुळे हिंग जरूर टाकायचा आहे। आता ही मसाल्याची पेस्ट टाकून घे। छान तेल सुटेपर्यंत त्याला परतायचं। चला आता याच्यात टाकू आपले नेहमीचे बेसिक मसाले। आता चणे उकळताना आपण हळद पावडर घातलेली आहे, तर आता थोडीशी टाकूया मसाल्यापुरती हळद। आणि मी चण्यात आहे ना मीठ टाकायचं सांगायचं विसरले बरं का, तर तुम्ही उकडताना थोडंसं मीठ टाका त्याच्यामध्ये।
आणि थोडीशी लाल मिरची पावडर. तिखट तुम्ही कशा प्रमाणात खाता तसं टाकायचंय. थोडं तिखटाचं टाकलं आणि हा आता कलरसाठी लाल मिरची टाकली. याच्यात टाकूया थोडंसं अद्रक लसणाची पेस्ट, साधारण 1 चमचा. आणि आता याला परत एकदा तेल सुटेपर्यंत छान परतून घेऊया. आता मसाले छान परतण्यासाठी थोडंसं पाणी टाकू याच्यात आपण. त्याला थोडं पाणी घालू म्हणजे छान तरी येते. थोडं 1-5 मिनिटं शिजून घेऊ आपण याला. मस्त तरी आली आपल्या भाजीला. त्याच्यात टाकू थोडंसं धने पावडर, थोडीशी कोथिंबीर बारीक चिरलेली, आणि आता टाकू ही पालकची पेस्ट. बघा आता आपली भाजी मस्त तेल सुटलेली भाजीला, ती मस्त दिसते की नाही. आता याच्यात टाकून घेऊ आपण ही जी प्युरी बनवली होती ना पालकची, ती टाकून घ्यायची. थोडंसं परत 1-5 मिनिटं परतून घेऊयाला छान. मसाला आपला आता परतून झालेला आहे मस्त. थोडंसं पालकचं पाणी होतं ते टाकून घेऊ आणि याच्यात टाकू आता आपले शिजलेले चणे. पाण्याचे टाकायचे आपल्याला, एवढं पाणी याला पुरतं. आता याला आपल्याला फक्त 1 शिट्टी काढायची, कारण सगळं साहित्य आपलं मस्त शिजलेलं आहे. आता मी अगोदर मीठ विसरले होते, त्याच्यामुळे अगोदर पहिले मीठ टाकूया याच्यामध्ये. भाजीला थोडंसं चव येण्यासाठी अजून टाकूया याच्यात थोडीशी कसुरी मेथी. आणि उकळी आल्यानंतर टाकायचा आहे गरम मसाला. भाजीला उकळी आल्याच्या नंतर गरम मसाला एकदा टाकून बघा तुम्ही, त्याची चव खूपच वेगळी लागते. ही छोटीशी टीप आहे तुमच्यासाठी. तर बघा भाजी मस्त झाली की नाही. आता याचं टेक्स्चर तुम्ही वाढवू शकता. याला पाणी तुम्हाला जर वाढवायचं असलं तर वाढवू शकता, किंवा मग अशी राहिली तरी पण छान दिसते. तर 1 चमचा गरम मसाला. आणि आता याला आपल्याला फक्त 1च शिट्टी काढायची, कारण सगळं साहित्य आपलं शिजलेलं आहे. अशा पद्धतीनं भाजी एकदा नक्की करून बघा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. ती काढून घेऊ. आपली भाजीची 1 शिट्टी झालेली आहे बघा. काढून घेऊ आपण. बघा मस्त आपण चणे शिजवायला जेवढं पाणी टाकलं होतं ना तेवढंच पाणी टाकलेलं आहे त्याच्यामध्ये. बघा किती सुंदर भाजी तयार झाली. कलर आहे मस्त आलाय. तर चला काढून घेऊया. मी आपला चना पालक खाण्यासाठी तयार आहे. बघा किती सुंदर टेक्स्चर आलेलं आहे आणि भाजी पण मस्त एकजीव झाली आहे. छान भाजी तुम्हाला कशी वाटली तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या कमेंट माझ्यासाठी खूप आवश्यक आहेत. व्हिडिओ आवडत असला तर सांगा, नसला आवडत तो पण सांगा, कारण मग मला त्याच्यामध्ये सुधारणा करा. थोडंसं बटर आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा. मस्त खा आणि स्वस्त राहा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय.